मिळावी यासाठी पुढे आणलेले आहे त्या लेजेंडरीच्या खेळाडूंच्या काय म्हणशील? स्पर्धा खूप चांगली आहे, पण एक खंत वाटते की आपल्या समाजातील टीम येत नाही, त्यांनी यायला हवं. योग्य उत्तर दिलं. ही स्पर्धा आहे आपल्या समाजाच्या साठी आहे. ही स्पर्धा आपल्या समाजाच्या युवा खेळाडूंना पुढे आणण्यासाठी आहे, युवा टॅलेंटला पुढे आणण्यासाठी आहे. एक चांगलं उत्तर तू दिलंस. तर इथून जर आपण पाहिलं तर तुम्हाला ज्यावेळेस एका चांगल्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली जात आहे त्यावेळेस तुम्ही त्या स्पर्धेला खेळण्यासाठी का येत नाहीत? कुठेतरी खंत वाटते. चांगलं उत्तर दिलंस. तुला देखील या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस बॉक्समधून या ठिकाणी निर्णय येतोय की माकणे ब संघाने नाणेफेक जिंकले आहे आणि प्रथम निर्णय घेतला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा. सरपाटा टीमला बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलं गेलेलं आहे. चला या वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. या ऐकूया सुप्रीमो आवाज महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक प्रमोदजी शेडगे यांना. थँक्यू व्हेरी मच भारत राऊत सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. त्यांचा करूया मनपूर्वक धन्यवाद. 40+ जास्तीत जास्त ते बिझी असतात, परंतु या 1, 2, 3 दरम्यान आपण पाहिलं तर जरूर माघी गणपती असल्या कारणानं कुठे स्पर्धा थोड्याफार आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. 40+ माध्यमातून 40-45 टुर्नामेंट असतात. हा बॉल आपण पाहिला तर अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता चौकार. गुड शॉट. आकाश तरे आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. इनसाइड एज होती. सुशांत वजय एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तर एका साईडला तन्मय सारखा खेळाडू आपण पाहतायत. विजय करता टार्गेट सेट केलं गेलंय ते 56 रनचं. आपण पाहतायत ही स्पर्धा यंग स्टार चषक माकणे 2025 आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा. आणि युवा उमरोळी टीम सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतायत 5 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. आकाश तरे 2 ते 3 वेळा 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया या खेळाडूच्या नावावर आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. हलक्याशा हाताने तन्मय यावेळेला जाणतोय की मोठे फटके मारून चालणार नाहीये, कारण माझ्या एंडने जो ऍडव्हान्टेज आहे हवेचा तो नाहीये आणि त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत तन्मयच्या बॅटमधून एकदा वेत असताना पाहायला मिळते. सुशांत वजय आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. छोटा पॅक बडा धमाका. एक ऍज अ विकेट किपर, ऍज अ बॅटर म्हणून आपण पाहू शकाल, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. आकाश तरे एक विकेट टेकर गोलंदाज कसा असावा हे गेली कित्येक वर्ष दर्शवलंय. ऑन साइडला फ्लिकचा फटका. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 धावा येतील का? आणि प्रवीणकडे थ्रू जाईपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. स्टार्ट तर चांगली झाले. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 8 वर धावसंख्या. युवा उमरोळी नुकतीच स्पर्धा पार पाडली गेली. 22 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत अतिशय चांगली स्पर्धा होती. 23 ते 26 परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. फिल्डर येत आहेत, चुकी करतायत. बॅकअप चांगला मिळतोय आणि पाहता पाहता 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगोदरच यावेळेला आपण पाहता स्टंप्सला शरीराचा भाग जरूर आदळला गेला होता. 3 धावा आणि या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 रन. 11 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट. 56 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर आता 45 रनची आवश्यकता असेल. बॉल आहेत 24 बॉल मध्ये 45. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कॅन्डी. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते अगदी योग्य आहे.
त्याच पद्धतीने आतापर्यंत सुशांत वजेच्या बॅट मधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. तर दुसरं षटक विचार विनिमय करून गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्त केलं जाईल याकडे लक्ष असणार आहे. आय थिंक सो कृणाल की सचिन याकडे लक्ष असेल. कृणालला पुढे आणलं गेलंय. SPL सुद्धा ज्याने हाताळली गेली. SPL मध्ये सुद्धा त्याचा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला. 11 रन झालेले आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं आणि पहिल्या षटकात सुंदर सुरुवात. 43 जणांचा समूह आणि यंगस्टार चषक माकणे एका भावी पिढीला घडवण्यासाठी ही स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. अतिशय चांगली मेहनत, पारदर्शकता या स्पर्धेची कशी असावी, क्वालिटी ऑफ क्रिकेट कसं असावं आणि आज अग्री समाज बांधवांना या स्पर्धेच्या माध्यमातून स्थान दिलं गेलंय. त्यांचा खेळ, त्यांची गुणवत्ता ही दाखवण्यासाठी हे व्यासपीठ मिळून दिलं गेलंय. 11वर अजूनपर्यंत कोणताही गडी बाद नाहीये. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर मात्र दूर आहेत. तिथे सचिन घरत पुढे सरसावतील. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 12 धावसंख्येवर. थोडेफार कुठेतरी खेळाडू कमी आपल्याला पाहायला मिळतात या पारगाव टीम मध्ये. एका साईडला युवा उमरोळी या टीमच्या दरम्यान सुद्धा आपण पाहू शकतात की थोडे खेळाडू कमी आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक दुसरा पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. लेफ्ट हँड बॅटरला ऍडव्हान्टेज आहे. तन्मय आता या एंडने कशा पद्धतीने सेन्सिबल क्रिकेट खेळेल याकडे लक्ष असणार आहे कृणाल समोर. हा बॉल आपण पाहिला तर अतिशय चांगला बॉल होता आणि तन्मयने लेफ्ट केलं होतं, एक्झिट केलं होतं. या बॉलला सुशांत काहीतरी कानमंत्र देत असताना आपल्या पार्टनरला 56 रनचं टार्गेट, म्हणजे एक फायटिंग टोटल तर जरूर आहे, नो डाऊट. कारण 50+ जर तुमच्या 5 षटकांमध्ये होत आहेत तर तुम्हाला एक पाठबळ मिळतं. गोलंदाजांना तो पाठिंबा मिळत असतो, फायटिंग करण्यासाठी बळ मिळतं. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर स्लोवर वन चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू प्रवीण यांच्या हातामध्ये निघून जातोय. होंडो या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतायत प्रवीणला 12 रन्स 12. क्लीन बोल्ड. 2 पायांच्या अगदी मधोमध चेंडू पिच झाला आणि ऑफ स्टंप यावेळेला जरूर उडवला गेला. फलंदाज बाद, दांडी गुल. तन्मय बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 12वर 1 पैकीला धक्का तन्मयच्या स्वरूपात. आता चिन्मयला आपण पाहतायत. तन्मय बाद झाल्यानंतर चिन्मय येतोय. आज यंगस्टार माकडे बीचे कॅप्टन अंकुशजी पाटील यांना आपण पाहतायत इन ऍक्शन. सुशांत वजे 6 बॉल 11. चिन्मय न्यू बॅटर. या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते. यंगस्टार चषक याच मैदानात आपण पाहिलं 4 बॉलमध्ये 4 षटकार मारण्याची किमया याच मैदानात केली गेली होती. तोच खेळाडू चिन्मयला आपण पाहतायत. या वेळेला बॅटची एज अँड टेकन म्हणून मी उल्लेख केला होता की खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, प्रतिभावंत खेळाडू आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्य आणि फक्त सातत्य तुमच्याकडे असायला हवं. फलंदाज बाद कृणाल. मॅग्निफिसंट बॉलिंग. काय गोलंदाजी केले कृणालने आपल्या अनुभवाच्या कुशल नेतृत्वावर. आतापर्यंत 2 फलंदाज लगातार बाद केले तन्मय आणि चिन्मयला
कृणाल इज ऑन अ हॅट्रिक. संघाची धावसंख्या 12. 5 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत. आपण पाहतायत कृणाल इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक वर पोहोचलाय आणि न्यू बॅटर राजला आपण पाहतायत नवीन फलंदाज. आता इथून पार्टनरशिप होईल का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. पार्टनरशिप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो. जेव्हा तुमचे इंटरव्ह्युअल विकेट जातात त्यावेळेला सिंगल डबलला महत्व द्यावं लागतं. क्रिकेटचं बेसिक न विसरता त्या क्रिकेटच्या बेसिकवर भर द्यावं लागतं. लाईफ लाईनचा उपयोग करावा लागतो. ऑन साइडला खूप चांगला फटका. न्यू लुक पॅडिंग शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मिळेल. खणखणीत चौकार 4. समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 16 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. चला थोडीशी घाई करा. वीर तानाजी पारगाव टीम समीर गरते यांची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या संघामध्ये. आज सचिन गरते अनुपस्थिती भरून काढतील का? समीर गरत आलेत परंतु थोडस यावेळेला रेस्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40+ चे खेळाडू आहेत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट अँड क्वालिटी स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळतं. विश नेटवर्क चे प्रोप्रायटर विश्वास पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आज अमित पाटील, सागर स्मृती, आई चंडिका कोपर आज या नावाने खेळत असताना पाहायला मिळेल. 3 दिवसा अगोदरच आपण पाहिली दुःखद घटना घडली कोपर गावामध्ये. प्रॅक्टिस करत असताना सागर वजय या खेळाडूचा हृदय विकाराने मृत्यू झाला आणि ज्या पद्धतीने आपण पाहताय 2 षटकार मारल्यानंतर 3रा षटकार मारण्यासाठी तो उभा होता. डॉक्टरांचा सल्ला जरूर होता परंतु क्रिकेटवरचं अतोनात प्रेम त्याला सहन झालं नाही. क्रिकेट पासून मी दुरावणार नाही परंतु अशा वेळेला काळाचा महिमा काळच जाणे जे विधी लिखित आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतायत ती नशिबाची साथ कदाचित मिळाली नाही आणि शोककळा पसरली संपूर्ण कशीत कोपर खानिवडे या परिसरामध्ये आणि त्यांना खरोखरच या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. तर या आपण DRS यूज केला गेला. यावेळेला रेफर केलं गेलं पंचांनी. कॉल कोणाचा असेल तर यावेळेला बॅटर कॉल. फेअर डिलिव्हरी. यस रिव्ह्यू लॉस्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 16 रन. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. सचिनचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत. या व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. सुशांत वजे असा एक खेळाडू आहे जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर धावांचा पाऊस जरूर सातत्याने पाहायला मिळतो. एक सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल कारण एका साईडला अपकमिंग यंग टॅलेंट आणि एका साईडला अनुभवाचा भंडारा म्हणजे सचिन गरत. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो. ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. ग्रेट डिलिव्हरी. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मिस्टर हर्ष एक अतिशय कलाकार आहेत चांगले. बँड पथकामध्ये ते जॉईंट असतात आणि कमी वेळेत कमी वयामध्ये हे सुंदर कलाकार म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते.
पंचांकडे दाद मागितली, पंचांनी दाद फिटवून लावली. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 या धावसंख्येवर. सुशांत वजय एका साईडला स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय, परंतु सचिन घरत आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर, अनुभवाच्या जोरावर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 18 वर 2 धक्के. यंगस्टर चषक माकणे 2025 हे शानदार आयोजन. 43 जणांची ही टीम माजी खेळाडूंची, आणि खऱ्या अर्थानं ग्राउंड बनवण्याच्या अगोदर पासूनच जेव्हा फॉर्म ग्रुपवर जातो त्याच्या अगोदरच स्वखर्चाने प्रत्येकी 1000 रुपये या 43 जणांचे पाहायला मिळतात. आणि त्या माध्यमातून आपण पाहू शकतायत पहिलं स्वतःचा खर्च, आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत सर्व काही गोष्टी. ऑन साईडला राजच्या बॅटमधून 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 20 या धावसंख्येवर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. ज्या पद्धतीने ही गोलंदाजी आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. वेल आपण पाहताय डायरेक्ट हिट. यस गॉन. OUT आउट. एकवीस रन 3 विकेट्स आपण पाहतायत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथ्या प्रगतीपथावर विजयासाठी अजून सुद्धा 35 रनची आवश्यकता. 12 बॉल 35. सुशांत वजय आतापर्यंत स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं कशा पद्धतीने चांगला खेळ करेल याकडे लक्ष असणार आहे. गोलंदाज सचिन गरतने आपली गुणवत्ता जी आहे ती सिद्ध केली. का आम्ही एवढे वर्ष उन्हाळे पावसाळे बघितलेत, क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत पाहिलेत, आणि आयुष्यामध्ये उन्हाळे पावसाळे पाहिल्यानंतर जेव्हा संकटाच्या नद्या येतात ना तेव्हा त्या पार केलेल्या आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिजनला चेंडू फार वेगाने निघून येतोय. चौकार, नशिबाचा चौकार. 4.
संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. युवा उमरोळी ती स्पर्धा 26 जानेवारीच्या माध्यमातून ती स्पर्धा पार पाडली गेली. फायनल डे होता आणि MS11 झाई टीमने लाख मोलाची स्पर्धा जिंकली, आपल्या नावावर केली. मितेश दादा पाटील, मिंकी दादा, विकी दादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेलं ऑर्गनायझेशन प्रतिम होतं. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सक्सेस तर ठरतील. चौकार की षटकार. 1 बाउन्स ओर द रोप 4. सात बॉल आणि 25 रन. अजूनही सामना बॅलन्सिंग आहे. यंगस्टार चषक माकणे 2025 आजचा तिसरा दिवस. पहिला दिवस श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी वर्सेस अमरदीप ब या इन्व्हाइट टीमला आपण इन्व्हिटेशन केलं होतं. 10 टीमला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि 2 टीम ज्या पद्धतीने पुढे आल्या संडेच्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. रविवारी ते 2 संघ एकमेकांसमोर खेळतील. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सुशांत वजेच्या बॅटमधून चांगला फटका आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा तिसऱ्या धावेसाठी पलटले होते. हर्षलला यांनी मनाई केली. आता इथून बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 6 आणि 6 बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 23 रन हे सामन्याचं समीकरण. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज अखिलने चांगली गोलंदाजी केली. कौतुकास्पद गोलंदाजी. जरी विकेट त्याला मिळाली नाही, जास्तीत जास्त धावा त्याने खर्च केला नाही. 2 चौकार व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर थोडीशी फिल्डिंग लूज झाली आणि त्याचा नतीजा 2 चौकारांवर पाहायला मिळाला सुशांत वजेच्या बॅटमधून. आता 6 बॉल आणि 23 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. +1 अशा 2 धावा म्हणजे याच बॉलवर 3 धावा खर्च केलेत. आता टोटल काय आहे 6 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. इथून सुशांत वजे आक्रमकता सिद्ध करेल का? युवा उमरोळी टीमला पुन्हा एकदा पलटवार करेल का? की आकाश तरे एक विकेट टेकर गोलंदाज अजूनपर्यंत विकेट मिळालेली नाहीये, स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. इथून मॅच विन करून देईल का वीर तानाजी पारगाव या टीम? ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. सिंगल तर मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37. बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये 19 रनची आवश्यकता आहे. वीर तानाजी पारगाव या मैदानापासून आगरी प्रीमियरला जी सुरुवात झाली ती 7 ते 8 पर्व आपल्याला पाहायला मिळाले आणि पुढील वर्षामध्ये साखरेच्या मैदानात आपण पाहणार आहोत स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण. चांगला फटका आहे हर्षलचा. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. अगदी नेत्रदीपक पॉवरफुल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 41. विजयासाठी 15 रनची आवश्यकता. हर्षल चांगली बॅटिंग करतोय. 7 बॉल मध्ये 13 रन त्याच्या बॅटमधून आलेत. अप्रतिम फटका तर छान आहे. ऑफ साइडला खेळला गेलाय. लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा धमाकेदार दुसरा चौकार. 45 वर धावसंख्या. आता 3 बॉल 11 रनची आवश्यकता. क्या बात आहे. हर्षल मॅग्निफिसंट बॅटिंग. रनची आवश्यकता. काय बॅटिंग केली हर्षलने आतापर्यंत. अतिशय चांगली बॅटिंग. यावेळेला बॉल बॅटची एज अँड टेकन
थोडासा बाउन्स मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि तिथून हर्षल एक मोठा फटका मारण्यासाठी तत्पर होते. रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या पद्धतीने राऊंड द विकेटने येत असताना आकाश तरे विकेट अखेरकार सफलता मिळाली. धावा 23 धावा दिलेत, परंतु एक सफलता महत्वपूर्ण मिळत असताना फलंदाज बाद. ला 4 2 बॉल आहेत आणि 11 रनची आवश्यकता. दोन्ही मोठे फटके मारावे लागतील, अर्थातच षटकारात परावर्तित करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला असावा लागेल कॉन्फिडन्स, जसा आकाश तरेने कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आणला. गुगल मध्ये जाल तर तुम्हाला आत्मविश्वास नावाचे भरपूर सुविचार मिळतील, परंतु स्वतःला ते आत्मसात करावं लागतं कोणत्याही क्षेत्रामध्ये. तो आत्मविश्वास आणि यस बॅटची एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या आता 1 बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. सुशांत वजे 7 बॉल मध्ये 13 रन्स. तर अशा प्रकारे मॅच विन होत असताना आपण पाहत आहेत वीर तानाजी पारगाव टीम. आणि हलकीशी स्माइल समीर घरत यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. जरी ते ह्या ठिकाणी प्लेइंग 11 मध्ये नसले तरी सुद्धा लीड करत असताना पाहायला मिळाले. अप्रिशिएट करत असताना हर्ष यावेळेला आपण पाहतायत तेव्हा उमरोळीमध्ये जातो त्यावेळेला हर्ष नेहमीच चांगली ट्रीटमेंट देत असतात. या मॅन ऑफ द मॅच मिस्टर आकाश तरे आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. 1 विकेट आणि 20 रन. चला फिल्डिंग सजून घ्यायची आहे त्वरित, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. या आपण मंगलदाजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देवी आहे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. मनोज वैद्य यांनी जी सौजन्य केलेली आहे, अशोकजी अंताजी वैद्य यांच्या स्मरणार्थ
मनोजी अशोक वैद्य यांच्याकडून आपण पाहत आहेत आणि हे सुंदर जांभूळचं रोपटं बहाडोलीवरून स्पेशली त्यांनी मागवलेलं आहे आणि मंगलदाजी घरत आणि साई घरत ते घरत किचन चायनीज भुजिंग सेंटरचे प्रोप्रायटर आहेत या स्पर्धेचे आयोजक आणि खजिनदार. आकाश काय म्हणशील ज्या पद्धतीने बॅटिंग केली बॉलिंग केली, बॅटिंग करताना 20 धावा आल्या परंतु गोलंदाजीमध्ये थोडीशी खराब कामगिरी राहिली, 24 धावा खर्च केल्या. प्रतिस्पर्धी संघाचं कौतुक कसं करशील? समोरचा संघ खूप बल्लेवान होता कारण की आम्ही समोरासमोर बरेच वेळेला खेळलोय पण त्यांचे प्लेयर थोडे कमी वाटले म्हणून आम्हाला हाही विजय भेटला. ज्या पद्धतीने हे मैदान तुझ्यासाठी नवीन नाही आहे, या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं तुला? आयोजन तर खूप चांगलंच आहे आणि माकनाचे सर्व मुलांनी मेहनत केली, APL साठी पण खूप मेहनत केली आणि ग्राउंड रेडी करून दिला, त्यांचा धन्यवाद करतो. एक शेवटचा प्रश्न असेल आकाश, ज्या पद्धतीने आता आगरी समाज बांधव सुद्धा खूप पुढे चाललेले आहेत आणि प्रत्येक खेळाडू हा पुढे येताना पाहायला मिळतो, परंतु थोडीशी खंत अशी वाटते की वेळेवर संघ पोचत नाहीत. ज्या वेळेला एक काळ असा होता की 7ला घरातून काही माझे खेळाडू निघायचे, ते पोचायचे, ट्रॉफीसाठी खेळायचं. आता ग्लॅमर आलंय, क्रेज वाढलाय, प्रत्येकाला पॅकर्स असतात, प्रत्येक गावागावामध्ये पॅकर्स बनलेले आहेत. तर तुझं सजेस्ट काय असेल की अपकमिंग यंग टॅलेंट आणि एक समाजाच्या माध्यमातून संदेश काय असेल? ॲक्च्युली आताचे यंग मुलं आहेत ना त्यांना मोबाईलचा जास्त वेळ आहे कारण की मी जेव्हा लहान होतो तेव्हा क्रिकेटसाठी खूप वेळ होता. सकाळी उठल्यानंतर 7 वाजताच ग्राउंडवर जायचा. सर्व माझी टीममध्ये आहेत जे 40+ आहेत ते पण 40+ खेळतात, पण आमची यंग मुलं अजून आम्हाला येत नाही, तर त्यांना मी तेवढंच सांगेल की मोबाईलमधून बाहेर निघा आणि क्रिकेटसाठी थोडं लक्ष द्या. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. हीच गोष्ट महत्त्वाची असते, ज्या वेळेला तुम्ही मोबाईलपासून दूर जातील. वापरा मोबाईल नो डाऊट, परंतु ते मर्यादित असावं. क्रिकेट हा छंद जोपासावा, नोकरी धंदा सांभाळून चांगल्या गोष्टी कराव्यात, परंतु जर मोबाईलपासून थोडंसं दूर राहिलात, क्रिकेटकडे वळलात तर डेफिनेटली एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. धन्यवाद आकाश तरे. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच या तर स्वीकारली मंगलदाजी घरत साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा आणि या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी व्हॉइस ऑफ पांजू 40+चं कम्प्युटर ज्यांना म्हटलं जातं, अर्थातच भारत राऊत सर, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी कॅमेरामॅन हार्दिक आरेकर, 6 सीटर स्पोर्ट्स, गौरव पाटील. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी. महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक, सुप्रीमो सारख्या सुप्रसिद्ध समालोचक, त्या स्पर्धेमध्ये समालोचन ज्यांचं आपण ऐकलं आणि हे प्रेम आहे या परिसरावर, हे प्रेम आहे प्रमोद यांचं आणि एक चांगले संबंध मी म्हणेन मंगलदाजी घरत यांच्यासोबत आहेत आणि त्या प्रेमापोटी मी म्हणेन प्रमोदजी शेडगे आज या ठिकाणी आपण आला आहात, त्याबद्दल तुमचं देखील मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार. चला 12th मॅच आला नाहीये, दोन्ही टीमचा 12वा खेळाडू आला नाहीये. यावेळेस अंकुशच्या मस्तकाला दस्तक देऊन मी म्हणेन चेंडू फरार, 4 धावांसाठी चौकार. 4 बॉलर्स नेम्स. इथे बॅटची एज लागली होती त्या ठिकाणी, नोचा इशारा आहे पंचांचा, मात्र तो कॅच त्या ठिकाणी होतो ड्रॉप. कदाचित बॉलर चेक आहे आणि कारण नियमावली आहे, इतकी मोठी स्पर्धा आपण खेळताय त्याच्यामुळे तुमच्याकडे ओरिजिनल गोलंदाज असतील तर ते यूज करा, विनंती करतोय. यंगस्टर्स मागणे ब संघ. आणि काय गाणं वाजवलं गेलं प्रमोदजी शेडगे यांच्याविषयी, कारण मेहनत आहे, कारण प्रसिद्ध होण्यासाठी सगळ्यात आधी स्वतःला सिद्ध करावं लागतं, त्यानंतर प्रसिद्धी मिळते, लक्षात ठेवा. आणि प्रमोदने स्वतःला सिद्ध केलं, त्यानंतर मात्र मी म्हणेल प्रमोद शेडगे हे नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये प्रसिद्ध झालं. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाण्या अगोदर स्वतःला सिद्ध करावं लागतं, मेहनत करावी लागते, त्या क्षेत्राचा अभ्यासक्रम करावा लागतोय. या भरपूर काही गोष्टी आहेत, तर कुणाची चापलुसी न करता मात्र स्वतःच्या हिमतीवर ज्यावेळेस पुढे माणूस जातो त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याला त्या यशाचा आनंद होतो. हे कुठेतरी आपल्या कलेची ज्यांनी कदर केली आहे आणि आपल्या कलेची ज्यांनी कदर केली आहे हे सगळ्यात मोठं खऱ्या अर्थानं त्या समालोचकासाठी मी म्हणेन प्रोत्साहन असतं. चला फीड असेल, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर ती म्हणजेच 5. नितीन तरे
न्यू बॉलर शॉर्ट बॉल आहे, ऑफ साईडला चेंडूला पंच केलंय, चेंडू हवेत स्ट्रगल केलं होतं फिल्डरनं, अगदी वाईडिश लॉंग ऑफ मधून फिल्डर आला होता कॅचच्या खाली, मात्र त्या ठिकाणी जो कॅच कॅरी करता आला नाहीये, चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यंगस्टर्स माकणे ब संघाचे जे कॅप्टन आहेत अंकुश, त्यांच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये चर्चा केली. त्यांनी म्हटलं की आमच्या टीम मध्ये जे खेळाडू आहेत हे सगळे खेळाडू नवदूत खेळाडू आहेत, आम्ही फक्त त्यांना कुठेतरी प्रमोट करण्याचं काम या स्पर्धेमध्ये करतो, कारण एखाद्या व्यावसायिक स्पर्धेचा अनुभव त्यांना यायला हवा आणि या कारणास्तव मात्र आम्ही या सर्व खेळाडूंना संधी दिली आहे. तर नक्कीच बघूया त्या संधीचं सोनं करता येते की नाही या सर्व खेळाडूंना. काही याच्यामध्ये आपण 40+ खेळाडू देखील पाहतोय माकणे बीट्स टीम मध्ये, तर काही यंग टॅलेंट देखील आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा फलकावा लागल्या जाते, 2 चेंडू टाकून झाले आहेत, धावा संख्या आपण 9 पाहतोय. चला वेळ वाचवा. 2 संघ आपण आमने सामने पाहतोय. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आहे सरगम सरपाडा वर्सेस यंगस्टर्स माकणे ब. फुलटॉस, जसा चेंडू बॅटवर आला त्याच स्थितीमध्ये मात्र चेंडूला पाठवून दिलं, ते म्हणजेच स्टँड अँड डिलिव्हर. अगदी प्रेक्षकांच्या स्वागतासाठी षटकार. चेंडू आणण्यासाठी जा प्लीज, चेंडू आणण्यासाठी जावं लागेल कोणाला तरी, चेंडू भरपूर लांब गेलाय. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर माकणेचे 2 संघ खेळत आहेत. मित्रांनो, ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्या स्पर्धेला आपण जर पाठिंबा दिला, सपोर्ट केला, तर आपल्या स्पर्धेला आपल्याला पुढे नेता येईल. 40+ 43 जणांची ही संघटित, लक्षात ठेवा, ही जी कमिटी आहे ह्या कमिटीचा संपूर्ण एक प्रामाणिक प्रयत्न आहे की यंदाच्या यंग टॅलेंटला कुठेतरी एक चांगली प्रसिद्धी मिळावी. मात्र त्या 43 जणांच्या कमिटीला सगळ्यात महत्वाचं काय, तुमचा सपोर्ट हवा आहे, कारण तुम्ही भावी पिढी आहात. ही कमिटी फक्त आता सध्याच्या घडीला मी तर म्हणेल त्या जागेवर आहे, त्यानंतर मात्र ही संपूर्ण कमिटी आहे ही तुम्हालाच सांभाळायची आहे. त्याच्यामुळे आत्ताच जर तुम्ही या कमिटीला सपोर्ट केला, यंगस्टर्स जी कमिटी आहे त्या कमिटीला, तर नक्कीच यापुढे मी म्हणेल एका मोठ्या नावारूपाला आपल्याला यंगस्टर्स कमिटीला पुढे आणता येईल. चांगला चेंडू आहे, वापसी करणारा हा चेंडू. षटकार आल्यानंतर कुठेतरी एक चेंडू जो डॉट जातो बॉलरचा, तो एक चेंडू मात्र त्याला दिलासा देऊन जातो. लक्षात ठेवा, खूप महत्वपूर्ण असतो एखादा डॉट बॉल, कारण षटकाराचा ते तणाव असतोय आणि तिथून डॉट बॉल समाधानकारक डॉट बॉल असतो त्या गोलंदाजासाठी. धावा झाल्यात 15. पहिले षटक आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. चांगला फटका आहे, पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट डीप मध्ये निघून जातोय. फिल्डिंग तितकी चांगली पाहायला मिळत नाहीये, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ तो चेंडू स्टॉप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 17. यंगस्टर्स माकणे चषक 2025 ही आपण स्पर्धा पाहतोय आणि चांगला प्रतिसाद मी म्हणेल मिळतो या स्पर्धेला आणि चांगल्या प्रकारे मी म्हणेल प्रेक्षकांची देखील गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. भरपूर बाहेर चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप, डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू. पंच मात्र वाईट चेंडू हा करार देत आहेत. नवदूत खेळाडू आहेत, नवीन चेहरे आहेत. कधीही व्यावसायिक क्रिकेट या खेळाडूंना कदाचित खेळणं नसेल, कारण ज्याप्रमाणे कॅप्टननं जे चर्चा आमच्या सोबत केली, आपल्या टीमचा जो उल्लेख केला की नवीन चेहऱ्यांना आम्ही प्राधान्य देतोय ही मॅच खेळण्यासाठी. शॉर्ट बॉल, पुलचा फटका, हा पुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. चौकार. 4 धावा असतील.
वा रिप्ले आपण पाहू शकाल. शॉर्ट बॉल होता, पुलचा फटका आपण पाहिला त्या ठिकाणी आणि एक ब्युटिफुल स्ट्रोक या ठिकाणी पाहिला आपण चेतनच्या बॅट मधून. काय बॉल फॉलो आहे. धन्यवाद जे कॅमेरामॅन आमचे आहेत 6 हिटर हार्दिक आरेकर आणि राज निचाई, या दोन्ही कॅमेरामॅनचं नक्कीच कौतुक, कारण कॅमेरा वर्क अप्रतिम आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 22 धावा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा 6 हिटर या स्पोर्ट चॅनलला नवीन असाल तर, कारण एक त्यांच्याकडून देखील संधी आहे पारितोषिक कमवण्यासाठी. जर तुम्ही 6 हिटर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, आणि तुम्ही सबस्क्रायबर असाल तर देखील तुमच्यासाठी काही गिफ्ट आहेत. चांगली संकल्पना 6 हिटर या स्पोर्ट चॅनलची आहे. धावा आपण फलकावर पाहतोय 18 धावा. ज्याप्रमाणे आपण DBN लाईव्ह जे विरार परिसरातील चॅनल आहे त्याचे देखील सबस्क्रायबर मोठ्या प्रमाणात पाहतो, त्याप्रमाणे देखील त्या पद्धतीने 6 हिटर या चॅनलचे देखील सबस्क्रायबर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील, कारण क्लिअरिटी क्वालिटी जबरदस्त आहे. धावा 22. चला उशीर होतोय, प्लीज काही मॅचेस अजूनही खेळवायच्या आहेत. हा अंतिम सामना नाहीये, त्याच्यामुळे या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. एक नामांकित गोलंदाज आहे मंगलदाजी घरत आमच्या संवित चर्चा करण्यासाठी बसलेले आहेत की सलग 7 विकेट घेण्याचा पराक्रम या गोलंदाजाने केला आहे. हा एक विक्रम टेनिस क्रिकेट मध्ये या गोलंदाजाच्या नावावर आहेत. लेजेंडरी गोलंदाज आहेत मंगलदाजी घरत आमच्या संवित कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत, आणि त्यांच्या मुखातून मात्र तो रेकॉर्ड या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचला होतोय राजू यांचा. यावेळेसचा बैठक स्ट्रोक म्हणायचं गेलं तर घुटना टेक और बाउंड्री देख, चौकार, 4 धावा. तरी यांना आपण या मॅच मध्ये पाहत आहात. त्यांचे सुपुत्र दीप तरे देखील या टीम मध्ये आहेत. इनसाइड आउट, क्लासिकल स्ट्रोक, क्लासिकल स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य पाहायचं असेल तर माकणे या गावाला नक्कीच भेट द्या. आणखीन एक बिग हिट, 6. काय फटकेबाजी सुरू आहे. मग अशी बैठक स्ट्रोक पाहिला, इनसाइड आउटचा आपण स्ट्रोक पाहिला. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा वेग वाढतोय. तब्बल 33 धावा या फलकावर. चांगला चेंडू वापसी करतोय राजू. अनुभव आहे. मी म्हणेन जितके उन्हाळे पावसाळे समोरचा जो फलंदाज आहे त्यांनी पाहिले नसतील त्याहून अधिक उन्हाळे पावसाळे क्रिकेटमध्ये राजूने पाहिलेत. लेजेंडरी खेळाडू आहेत, अनुभवाचा भंडार आहे, त्यामुळे नक्कीच वापसी करणारा तो चेंडू आपण राजू यांचा पाहिला. अपील केली गेली, लक्ष नव्हतं. असं वाटलं की चेंडू मागे निघून गेलाय की काय. या ठिकाणी जर पाहिलं आपण चातुर्य यष्टी रक्षण मिस्टर, मला तरी वाटते प्रशांत याच्याकडून. ओके, ती आठवण झाली मंगलदास घरत साहेबांना की 6 चेंडूमध्ये 7 विकेट कशा प्रकारे घेतल्या होत्या. तर त्या एक स्टंपिंगच्या स्वरूपात वाईट चेंडूवर ते स्टंपिंगच्या विकेट प्राप्त केली होती असे आमचे मंगलदास घरत साहेब म्हणतायत. कारण एक आठवणी असतात, लक्षात ठेवा. तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळलात याला मी म्हणेल महत्व नसतं, तर तुम्ही त्या इतक्या वर्षामध्ये क्रिकेटसाठी काय दिलं आहे हे महत्वाचं असतं. आणि नक्कीच जे क्रिकेटमध्ये जे रेकॉर्ड राजूने केले आहेत आणि त्या रेकॉर्डचा उल्लेख या ठिकाणी वारंवार केला जातोय. मात्र हा एक सगळ्यात मोठा रेकॉर्ड असेल. धावसंख्या झाली आहे ती 34. न्यू बॅटर, बॅट्समॅन नेम्स प्लीज. आशिष नवीन खेळाडू येतोय. व्हाईट लाईन सोडून जाणारा चेंडू, पंचांकडून मात्र व्हाईटचा इशारा. धावसंख्येत भर. धावा झाल्या आहेत त्या 35.
हवेचा झोत मोठ्या प्रमाणात आहे. गरम वातावरण असलं तरी देखील मी म्हणेल एक पोषक हवा खेळाडूंसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण वाहताना पाहतो. यावेळेस अक्रॉस बॅटने खेळायचा होता. दोन्ही फिल्डरच्या मधून चेंडू मात्र वेगानं फरार होतोय 4 धावांसाठी. हा देखील चेंडू सीमारेषा पार, चौकार 4. वाईड आहे. वाईड +1, 4+1 धावा मिळतील 5. एका साईडला आपण पाहतोय माकणे बचा संघ आहे, तर एका साईडला आपण पाहतोय सरपाडा या परिसरातील संघ आपण पाहतोय. पुलारलेनचा चेंडू होता. स्टेट बॅटनं ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. डीप लॉंग ऑनला फिल्डर आहे प्रोडक्शनला. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. पर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 2 षटकांमध्ये आपण धावसंख्या फळकावर पाहतोय ती तब्बल 42. म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये आपण जी मॅच पाहिली होती मैत्रीय सफाळे वर्सेस यंगस्टर्स माकणे, या 2 टीमच्या दरम्यान आपण जी मॅच पाहिली होती त्यावेळेस यंगस्टर्स माकणे या टीमनं सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये तब्बल धावा फळकावर लावल्या होत्या 40. मात्र या ठिकाणी माकणे ब टीमच्या अगेन्स्ट सरबडा संघ सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये धावा फळकावर लावतोय 42. म्हणजे काय हे टार्गेट 90च्या पलीकडे पाहायला मिळेल का, ज्याप्रमाणे आपण त्या पहिल्या मॅच मध्ये 102 पाहिलं होतं. मात्र तो प्रयत्न नक्कीच असेल. बघा जे आपण नंबर 2चं षटक पाहिलं होतं ते राजू तरे यांचं होतं, म्हणजे वडील होते ते. म्हणजे हे षटक क्रमांक 3 हा जो गोलंदाज आहे दीप तरे यांचे ते वडील होते राजू तरे. म्हणून त्यामुळेच मी म्हटलं ना की ही जी टीम यंगस्टर्स माकणे ब आहे याच्यामध्ये तुम्हाला पिता पुत्र पाहायला मिळतील. दीप तरे गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक आपण 3 पाहतोय. स्ट्राईकला आपण चेतनला पाहतोय. व्यावसायिक भरपूर स्पर्धा खेळणारा खेळाडू आहे. शॉर्ट बॉल यावेळेस आणखीन एक दमदार फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी फिल्डरला मात्र प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल, पाहावं लागेल चेंडूच्या दिशेनं. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वाला बघत नाहीये तर मी म्हणे चेंडू येण्याची वाट पंचांना पाहावी लागते, कारण चेंडू इतक्या लांब लांब मारले जात आहेत की ते आणण्यासाठी कोणी नाहीये. त्याच्यामुळे ती चेंडू येण्याची वाट पंचांना पाहावी लागते. काय फटकेबाजी सुरू आहे. चेतन पाटील ऑन फायर असं आपण नक्कीच म्हणू शकू. व्यावसायिक खेळाडू आहे, अनेक ओपनच्या स्पर्धा खेळणारा खेळाडू आहे, नामांकित खेळाडू आहे, एक स्टारकास्ट खेळाडू आहे. व्हेरी नाईस डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, कौतुक असेल. बॅट अँड पॅडच्या अगदी मधोमध हा चेंडू जर आपण पाहिला तर फुलर यांचा हाताला गेला. जशा तसं उत्तर एक षटकार तू ठोकू शकतो, त्याप्रमाणे तुला देखील जागेवर मी उभा देखील ठेवू शकतोय. वेल डन मिस्टर दीप तरे, व्हेरी नाईस बॉल. धावा 49. ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र चेंडू ऑफ साइडला निघून येतोय. लेग बायचा इशारा अंगाला स्पर्श करून चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये फील्ड केला गेला. थर्ड बॅटच्या फिल्डर त्या ठिकाणी येतोय. एकदा मिळेल. धावसंख्या 50. अर्धशतक फळकावर झळकावलं जात आहे. सरगम सरपाडा या टीम कडून अभिनंदन. सरपाडा टीम नाही, यावेळेस देखील चुकीचा चेंडू हाताळला गेला. समोरचा फलंदाज कोण आहे? समोरच्या फलंदाजाच्या बॅट मधून आतापर्यंत मी म्हणेन खोऱ्यातून धावा वाहत आहेत आणि अशा खेळाडूला तुम्ही फुल टॉस डिलिव्हरी हाताळू शकत नाहीयेत. जसा चेंडू बॅटच्या दिशेने आला तसा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील टाकला गेला. हा एक बिगी षटकार. 6.
13 चेंडू आणि 44 धावसंख्येवर मिस्टर चेतन पाटील आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळू शकते कदाचित या यंगस्टर्स माकने चषकामध्ये. अगदी त्या उंबरट्यावर आहे मिस्टर स्टोके. आज जर कॅश घेतला गेला तर चेतन पाटील नावाची रन मशीन थांबवता आली असती. टीम कॅप्टन स्वतः त्या ठिकाणी होते अंकुश. एक संधी निर्माण केली होती गोलंदाजानं मिस्टर दीप तरेनं. त्या संधीचं सोनं करता आला नाही कॅप्टनला. कारण लक्षात ठेवा चेतन पाटील नावाचं वादळ जर या ठिकाणी थांबवलं नाही तर हे वादळ चक्रीवादळामध्ये निर्माण होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि एकदा काय चक्रीवादळामध्ये हे वादळ निर्माण झालं तर मात्र संपूर्ण माकणे बचा संघ देखील वाहून नेऊ शकेल. आणखीन एक बिगी यावेळेस देखील चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी 6. माणसाला नाद पाहिजे हो. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय. फळकावर सरपडा या टीमची 1 बाद 63 धावा. बाळूमामाचं स्वागत या ठिकाणी केले गेलं. षटकार मारून मात्र बाळूमामाचं स्वागत या ठिकाणी केलं गेलं. वेलकम बाळूमामा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पहिली विकेट तब्बल 34 या धावसंख्येवर पडली गेली होती. म्हणजे ओपनर बॅटर कडून आपण 34 धावेची पार्टनरशिप पाहिली आणि त्यानंतर मात्र ही आणखीन एक दमदार पार्टनरशिप पाहायला मिळते. जवळजवळ विचार केला तर 27 माफ करा 27 नाहीये तर जवळजवळ 29 धावेची पार्टनरशिप आपण पाहत आहात दुसऱ्या विकेटसाठी. 63 धावा, 3 षटक पूर्ण झाले आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय आकडा समोर ठेवेल सरपडा संघ यंगस्टर्स माकणे ब या टीमच्या. इथून वापसी करावी लागेल. घरचं मैदान, घरची खेळपट्टी आणि घरची स्पर्धा आणि अशा या मैदानावर स्वतःला सिद्ध करावं लागेल. सिद्ध नाही तर प्रसिद्ध देखील व्हावं लागेल. यावेळेस शॉर्ट बॉल रिव्हर्सचा फटका कन्वर्ट केला गेला. यावेळेस देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र पंचांकडून देखील त्या ठिकाणी येतोय नोचा इशारा. फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी जे नियमावली आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं स्क्वेअर लेगच्या बाहेर जे आपण पाहिले ते जवळपास 3 फिल्डर होते. हे निदर्शनामध्ये पंचांच्या आलं, याला म्हणतात पंचगिरी. 6 फिल्डर आहेत. यस, पंच म्हणतात विराट नाईट सर. मात्र हे काम कुणाचं आहे लक्षात ठेवा. आपण मैदानाच्या आतमध्ये फक्त मॅच खेळण्यासाठी जातो असं नाहीये. कॅप्टनचं देखील लक्ष, गोलंदाजाचं देखील लक्ष त्या गोष्टीकडे असायला हवे की कुठल्या प्रकारे शतरक्षण लागलं गेलेलं आहे. चेंडू रिलीज करण्या अगोदर या सगळ्या गोष्टी अगोदर चेक करणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा. धावा झाल्यात त्या 70 धावा फलकावर. चेतन पाटील 51 धावा. टाळ्या वाजवायला हव्यात एकदा या चेतनसाठी. आपलं अर्धशतक पूर्ण करतोय. यंगस्टर्स माकणे चषक 2025 मधला हा दुसरा खेळाडू जो आपलं अर्धशतक पूर्ण करतोय. आणखीन एक बिग हिट. सीधे हाथ से नाही, उलटे हाथ से. ए बी बिगी. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मी म्हटलं ना की ती संधी निर्माण केली होती. चेतन पाटील यांचा तो उडालेला झेल चेतन पाटील यांचा जर पकडला गेला असता अंकुशनं, टीम कॅप्टननं, तर कदाचित चेतन पाटील नावाचे वादळ थांबवता आलं असतं. मात्र आता या वादळानं मात्र खऱ्या अर्थानं चक्रीवादळामध्ये रूपांतर घेतलं आहे. आता किती धावा येतील याचा अंदाज मात्र करता येणार नाहीये. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलंय. डीप मध्ये फिल्डर होता त्या ठिकाणी मिस्टर दीप तरे, मात्र तो देखील कॅच घेऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 80. धावांचा डोंगर, धावांची लयलूट मी म्हणेल केली जात आहे. आणि काय बॅटिंग सुरू आहे. आठवणीतील इनिंग असेल माझ्या मते चेतन पाटील यांची. बऱ्याचदा इनिंग नक्कीच नो डाऊट चांगल्या खेळल्या असतील. मात्र यंगस्टर्स माकणे चषक 2025 मधली ही मात्र आठवणीतली इनिंग नक्कीच राहील चेतन पाटील यांच्या. जवळपास आपण या माकणे चषकामधील आपण हे दुसरं अर्धशतक पाहिलं.
शुभमच्या बॅटमधून आपण पहिलं अर्धशतक पाहिलं होतं आणि या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक चेतन पाटील यांच्या बॅटमधून. धुव्वाधार बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शॉर्ट बॉल आणि या चेंडूला हुक केले, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवून दिले. चेतनच्या बॅटमध्ये येतोय आणखीन एक चेतन स्टाईल मध्ये चैतन्य देणारा हा बिग 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 शॉट, षटकार. धावा 86. एकूण जर आपण षटकारांचा विचार केला तर जवळपास 7 षटकार चेतनच्या बॅटमधून आणि 4 चौकार चेतनच्या बॅटमधून. काय इनिंग साकारले जात आहे त्यासाठी मी म्हटलं ना की नो डाऊट भरपूर इनिंग आपल्या क्रिकेट जीवनामध्ये नक्कीच साकारले असते चेतन पाटीलला. मात्र ही जी इनिंग आहे यंगस्टर्स माकने चषक 2025 मधली ही इनिंग मी तर म्हणजे चेतन पाटील यांच्या स्मरणात राहील, आठवणीत राहील की अशा प्रकारे इनिंग मी खेळलो होतो. धावा संख्या 80 धावा फलकावर लागल्या जात आहेत. ज्या ठिकाणी देखील नशिबाने साथ दिली आहे इथे देखील संधी निर्माण झाली होती, मात्र राजू तरे त्या ठिकाणी होते यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या रेंजमध्ये तो झेल नव्हता. आणखीन एक संधी चेतनला दिली जात आहे त्या ठिकाणी. 2 जीवनदान या इनिंग मध्ये चेतन पाटील यांना लाभले गेलेले आहेत. 87 धावा झाल्यात, माफ करा 87. यावेळेस स्वीपचा फटका आहे, मागे फिल्डर आहे तो देखील स्ट्रगल करतोय, मात्र चेंडू थांबत नाहीये. फक्त या ठिकाणी चौकार आणि षटकारांचीच भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलली जाते. म्हणजे एक तर आपण असं म्हणू शकतोय की कदाचित तो टेनिसचा बॉल आहे आणि टेनिस बॉलला मात्र पंख फुटलेत. हवाई प्रवास जास्तीत जास्त आहे तो म्हणजेच सरपाडा या टीमचा उडी जे आहे म्हणायचं गेलं तर, म्हणजेच फ्लाईटची तिकीट जास्त काढलेत सरपाडा या टीमनं. 20 चेंडू 74 धावसंख्येवर खेळतोय चेतन पाटील. 66 वर खेळतोय काय, माफ करा. यावेळेस आणखीन एक चांगला फटका आहे आणि यावेळेस देखील चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय बॅटिंग सुरू आहे, धुव्वाधार बॅटिंग. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही बॅटिंग की असं वाटतं की रिप्ले पाहतो की काय प्रत्येक चेंडू आपण फक्त चौकार आणि षटकार, चौकार आणि षटकार आणि चौकार आणि षटकार, म्हणजे एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट फक्त मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटर कडून केलं जात आहे प्रेक्षकांचा खास करून. एक म्हणजे चेतन आणि दुसरा म्हणजे आपण पाहतोय तो म्हणजेच आशिष. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 95 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. चला प्लीज टीम मीटिंग करू नका, एकत्र येऊ नका, कारण अजूनही बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत. अंतिम षटक कोण हाताळण्यासाठी येईल. मात्र या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर आपण पाहिला 102 धावा या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर आहे. तो कदाचित या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर मोडीत काढला जाईल का. पंच फलंदाज कसा बाद झाला, रिटायर्ड. ओके सर, थँक्यू. रिटायर्ड हर्ट झाले आशिष हे. आणि न्यू बॅटर नाव सांगायचं बॅट्समॅन नेम्स. कल्पेश पाटील. 6 चेंडू 6 षटकार जर बॅट मधून आले चेतन तुझ्या तर 1001 रुपया शुभम पाटील यांच्याकडून दिले. क्लिंग बॉल्ड, दांडी गोल, मोठी विकेट, जेणेकरून एखादा वर्ल्ड कप मी उचललाय हातामध्ये असं चित्र मात्र स्पष्ट दाखवलं गेलं त्या ठिकाणी. गोलंदाज मिस्टर दीप्तेश याच्याकडून, कारण मोठी मोठी विकेट आहे, प्राइजलेस विकेट आहे. चेतन पाटील ज्यांनी धुमाकूळ माजवला होता, अक्षरशः नाकी न आणलं होतं, ही विकेट हवी होती ती म्हणजेच माकने बी संघाला, मात्र ही विकेट प्राप्त करू दिली आहे दीप्तेशनं.
मी म्हणेल हा गोलंदाज कुठे लपून ठेवला होता. कदाचित हा गोलंदाज पुढे आणला असता तर मी म्हणेल लवकर बाद करता आला असं चेतन पाटील यांना. अंकुश, या गोलंदाजाचा वापर तुम्ही लवकर करायला हवा होता. वजनदार गोलंदाज आहे आणि ते वजन आपण पाहिलं. अगदी यष्टीचा वेध घेतला चेंडूनं. 95 धावा न्यू बॅटर. आणखीन एक चांगला चेंडू. यावेळेस देखील फुलर लेनचा चेंडू होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. बॅटची एज फक्त लागली गेली त्या ठिकाणी. सिंगल या ठिकाणी मिळेल. कोण आहे फलंदाज? अथर्व. 12th मॅन. या कारणास्तव मी म्हणतो की तुमच्या 12th मॅन पाठवत जा प्लीज. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह केलं गेलं होतं. डीप लॉंग ऑफ मधून फिल्डर वेगाने येतोय. संदेश चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला. पहा स्लॉग ओव्हर. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि काय गोलंदाजी केली जात आहे दीप्तेश करून. मेस्टन स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 6 धावा या षटकाराच्या साहाय्याने होत आहेत. तब्बल 103 धावा. 102 धावांचा जो विक्रम यंगस्टर्स माकणे चषक 2025 मधील होता तो विक्रम मात्र या ठिकाणी मोडीत काढीत नवीन विक्रम आपल्या नावावर रचला गेला. सरगम सरपडा. आणखीन एक मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी फिल्डर कोणताही नाहीये. फाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हा बिग 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 शॉट. षटकार. 6. सरगम ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे सरगम प्रमाणे ते फटकेबाजी होत आहे. संगीताचे शब्द असतात सरगम सारेगमाप. त्याप्रमाणेच आपण या ठिकाणी काय फटकेबाजी पहिली. चौकार षटकार म्हणजे क्रिकेटचा सरगम मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅट मधून वाजवलं जात आहे. धावा झाल्या त्या तब्बल 109 धावा. आणखीन एक एम एस स्टाईल मिनी हेलिकॉप्टर उडवलं गेलं आणि ते देखील सरळ लँड झालं ज्या ठिकाणी व्हायचं होतं त्या ठिकाणी. अगदी प्रेक्षकांच्या आमच्या दिशेनं. शेवटच्या चेंडूवर देखील जाता जाता आणखीन एक धमाका. शेवटच्या चेंडूवर षटकार. संघ थांबला गेला. तो 115 या धावसंख्येवर सरगम सरपडा आणि 116 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत यंगस्टर्स माकडे ब या टीमला. मोठे टार्गेट आहे. संघर्ष करावा लागेल. क्रिकेट मधली कुठलीही धावसंख्या लहान किंवा मोठी नसते. लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे समोरच्या संघाने 5 ओव्हर मध्ये 115 धावा बनवल्या आहेत त्याप्रमाणे तुमच्यामध्ये देखील ती क्षमता आहे. तुम्ही देखील बनवू शकता आणि ती जिद्द असायला हवी. धावा किती असू द्या हे महत्वाचं नाहीये. मला त्या ठिकाणी जाऊन त्या धावा कंप्लीट करायचे आहेत. कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कधीही हार मानायची नसते. लक्षात ठेवा. सुरुवातीला जर तुम्ही हार मानली तर तुम्ही कधीही पुढे जाऊ शकणार नाहीये. ही संधी आहे. ही संधी आहे. 115 धावा जर तुम्ही पूर्ण केल्या तर एक मोठा रेकॉर्ड एक मोठा इतिहास नोंदवला जाईल या ठिकाणी. त्यासाठी मात्र करावा लागेल तुम्हाला हा प्रयत्न. सन्मानाच्या दिशेनं एक शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. यंगस्टर्स माकणे माजी क्रिकेटपटू तसेच सदस्य विलासजी गावड हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचं स्वागत केलं जाईल. मी बाळूमामांना विनंती करतोय बाळूमामा की आपण आपल्या शुभ हस्ते ते आपण स्वागत करावं. लेजेंडरी खेळाडू आहेत. यानंतर आम्ही थोड्याच वेळात ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. मात्र काय बॅटिंग आपण स्कोर अपडेट जर पाहिला तर खरोखरच 68 धावेची एक बहारदार इनिंग. मला वाटते सगळ्यात मोठी इनिंग असेल यंगस्टार चषक माकणे 2025 मधील. 68 धावा आपण चेतन पाटील यांच्या बॅटमधून पाहिल्या. त्यानंतर जवळपास आशिषच्या बॅटमधून आपण नाबाद 16 धावा. त्यानंतर अथर्वचं देखील मी कौतुक करेन. अथर्व आला आणि शेवटच्या 3 चेंडूवर षटकारांची तिकडी देखील आपण अथर्व यांच्या बॅटमधून पाहिली. सलग 3 चेंडू 3 षटकार अथर्वच्या बॅटमधून आपण पाहिलेत आणि तब्बल संघ पोहोचला गेला 115 या धावसंख्येवर आणि 116 धावा या विजयासाठी. शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. विलासजी गावड यांचा शुभ सन्मान आणि स्वागत. वेलकम विलासजी गावड साहेब. आपलं यंगस्टार माकणे चषक 2025 मध्ये
सहर्ष स्वागत. अपूर्व गावड आहेत, त्यांचे वडील आहेत. हार्दिक स्वागत काका. मोठं टार्गेट आहे, समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. या ऐकूया आपण आपल्या सर्वांचा आवडता आवाज, गोड आवाजाचे धनी, सुप्रीमो समालोचक पालघर भूषण मिस्टर प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच भारत राऊत सर. त्यांचा आवाज आपण ऐकतात. 3 दिवस सातत्याने आवाज आपण ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये. यंगस्टार चषक माकणे 2025 मध्ये अतिशय एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकल्यानंतर सगळीकडे चर्चा तीच आहे की जर बॅटिंग स्वीकारली असती टॉस जिंकल्यानंतर तर कदाचित 11 खेळाडूंना खेळायला मिळालं असतं, 10 खेळाडूंना. परंतु इथून जर आपण पाहिलं तर एक रेकॉर्ड, हा रेकॉर्ड असतो 115 रन्स तब्बल 5 षटकांमध्ये. आणि त्यामध्ये चेतन पाटीलच्या 68 धावा निर्णायक आपल्याला पाहायला मिळतात. नितीन तरे आणि प्रथम अशी जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल नितीन फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा अर्जित केल्या जातील. सरगम सरपाडा ही टीम आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक जयप्रकाश जग्गू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली त्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू विश्वास पाटील यांच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. हा बॉल पुन्हा एकदा फ्लिकचा फटका खेळण्यासाठी तत्पर होते मूर्ती लहान कीर्ती महान. त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना 1 रन मिळेल, मात्र हलकासा स्पर्श करून गेला होता. वाईट. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. अप्रतिम चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. हा एक्सपिरियन्स जरूर आपल्याला पाहायला मिळतोय जयप्रकाश यांच्या माध्यमातून. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल. 40+ क्रिकेट अफलातून क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात जयप्रकाश आणि सरपाडा मैदानात. सरपाडा प्रीमियर लीग लवकरच भेटीला येईल. 7 मार्च ते 9 मार्च असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम सरपाडा प्रीमियर लीग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या सिंगल डबल मधून कन्वर्ट होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे. 1 बाउन्सने नितीन तरे यांच्या बॅटमधून क्लास चौकार. चांगला फटका आहे, ऑन साइडला खेळला गेलाय. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 16 या धावसंख्येवर. 14 या धावसंख्येवर 14 रन्स. डान्सिंग डाउन द ट्रॅक, बॅटची एज प्लेड ऑन. फलंदाज बाद. 14 वर पहिला धक्का गॉन.
विजय संघ यंगस्टार माकणे अ टीम, ओमसाई बिरवाडी, सागर स्मृती आई चंडिका कोपर, वीर तानाजी पारगाव आणि सुरू असलेल्या दोन्ही संघाचे प्रतिनिधी कल्पेश पाटील मडवी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. एक नंतर मिळेल आशिष पाटील पुढे सरसावतायत. एक गोड गळ्याचा धनी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. एक आज चिमुरड्याला सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहतायत प्लेइंग 11 मध्ये घेतलं गेलंय. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांच्या दरम्यान. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. एक भलं मोठं लक्ष्य 115 धावा फलकावर 116 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. अंकुश पाटील मॅन इन मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर. हलक्याच्या हाताने कट केला जातोय. एक रन तर जरूर मिळेल. फिल्डर त्या ठिकाणी अमित पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले. यंगस्टार चषक माकणे आणि आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा. उद्याच्या दिवसातील शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर झटपट गोलंदाजी कल्पेश मडवी यावेळेला करत असताना पाहायला मिळत आहेत. चला विजयी संघाचे कर्णधार या आकाश तरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अमित पाटील या आपण त्यांचे सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. यंगस्टर माकणे टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी व्यासपीठावरच आहेत. आणि पाहता पाहता चेंडूला यावेळेला स्टॉप केलं गेले. चेतन पाटील ओपन टीम मधून सुद्धा या खेळाडूची वर्णी लागली जाते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अतिशय सरपाडा गव्हाचं नाव उज्ज्वल करत असताना खेळाडू. असं नाहीये की आगरी समाज मर्यादित हा खेळाडू राहिलाय. ओपन गट मधून सुद्धा चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळत असताना पाहायला मिळतो. तर 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18-9च्या सरासरीने अजून दूर आहेत. उद्या या लकी ड्रॉ आपण या ठिकाणी करणार आहोत. लक फॅक्टर तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल हा ड्रॉ आपण या ठिकाणी करीत आहोत. अप्रतिम चांगला फटका आहे अंकुश पाटील यांचा. इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग 4. पहिला सामना ओमसाई बिरवाडी वर्सेस वीर तानाजी पारगाव. चला लगेच टॉस या ठिकाणी केलं जाईल. भारत राऊत सर आपल्या समवेत असतील. फक्त डिसिजन या ठिकाणी कळवलं जाईल. दुसऱ्या फेरीला सुरुवात. 4 षटकांचे सामने. सागर स्मृती आई चंडिका कोपर आणि यंगस्टार माकणे आणि विजयी टीमला बाय मिळाले कालच्या प्रमाणे. आज सुद्धा त्याच पद्धतीने आपण पाहतायत. रुपेश पागे यांच्याकडून अंकुश पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये, 200 रुपयांचं कॅश प्राइज. प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. फार वेगवान चेंडू होता अथर्वचा. विश्वास पाटील यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 23. या दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत. आपण करूया लगेच टॉस. 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील याची दखल घ्यायची आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला मात्र 2 धावा अर्जित केल्या जातील आणि संघाची धावसंख्या 25. चला संजयजी जंगम सर आहेत त्यांना विनंती करतो या आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या संतोषजी जंगम यांच्या शुभ हस्ते
या आपण दुसऱ्या फेरीच्या पहिल्या मॅचची आपण नाणेफेक करणार आहोत. चार ओव्हरची मॅच असेल याची पूर्ण कल्पना देतोय दोन्ही कॅप्टनना. पालघर पारगाव आणि भिरवाडी या दोन्ही संघांच्या दरम्यान त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. संजय दादांच्या शुभ हस्ते कॉइन स्विन झाला त्या ठिकाणी आणि यंगस्टर चषक हा कॉइन पुढे येतोय. दादांना विनंती करू, दादा आपण आमच्या मुख्य VIP डायसवर जाऊन आसन असतं वा. यस, नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय लगेच आपण द्यायचा आहे. 4 षटकांची मॅच आहे. समोरचा संघ जो पारगाव आहे त्याची बॅटिंग तुम्ही नक्कीच मगाशी पाहिलं असेल. काय या समोरच्या संघाला किती धावसंख्येवर थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40. इथले कुठल्या विकेट पारगावच्या कुठले फलंदाज लवकर डगआउट मध्ये पाठवण्याचा तुझा प्रयत्न असेल? आकाश असेल, प्रवीण असेल, सचिन असेल. जे टार्गेट असेल आकाश, प्रवीण, हे टार्गेट आहे तुझं की हे बॅटर लवकर डगआउट मध्ये गेले तर आपण या टीमला थांबवू शकतो. नक्कीच तुला खूप शुभेच्छा असतील या मॅच साठी. पुन्हा एकदा यावेळेस तू टॉस हरतोयस, मात्र बॅटिंग करायची आहे. मगाशी ज्याप्रमाणे तू बॅटिंग केलीस खरोखरच जबरदस्त बॅटिंग तुझी. दुखापत झाली होती, डगआउट मध्ये गेलास, त्यानंतर पुन्हा आलास आणि पुन्हा एकदा आपल्या टीमचा आपल्या संघाचा डाव तू सावरलास. यावेळेस 4 ओव्हरची मॅच, मॅक्झिमम तुझ्या मते या ठिकाणी किती धावा अपेक्षित व्हायला हव्यात? 40 प्लस करण्याचा प्रयत्न करणार, कारण की माझ्याकडे बॉलर आहेतच त्याच्यामध्ये. नो डाऊट गोलंदाजी चांगली आहे. 40 प्लस तुला देखील या मॅच साठी शुभेच्छा असतील. चला या वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, या ऐकूया आपण सुप्रीमो आवाज मिस्टर प्रमोदजी शेडगे यांचा. थँक्यू व्हेरी मच भारतराव सर. संघाची धावसंख्या 28. हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊल खुणा उंटत असताना पाहायला मिळतात सरगम सरपाडे या टीमच्या. 28 रन. एक गडेच्या मोबदल्यामध्ये अंकुश पाटील आतापर्यंत 8 बॉलमध्ये 9 धावा स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली, इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चर्चा फक्त हीच होती की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली असती तर बऱ्याच फलंदाजांना बॅटिंगचा मनमुराद आनंद घेता आला असता. परंतु इथे कदाचित प्रतिस्पर्धी संघाने ओळखलं असेल की आम्ही सुद्धा कमी नाही आहेत, आम्ही सुद्धा कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. 29 रन. चांगला बॉल होता ह्या वेळेला, सरळ चेंडू निघून जातोय. म्हणजे ही मॅच जर आपण पाहिली तर सरगम सरपाडा या टीमसाठी प्रॅक्टिस मॅच होती की काय, आणि परिपक्वता आता मात्र जरूर पाहायला मिळत असेल. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. तनिष. 4 षटकांचा खेळ, 29 रन, एक गडेच्या मोबदल्यामध्ये. फलंदाज यावेळेला रिटायर्ड हर्ट होतोय की काय, आणि यस या मॅच पुरता रिटायर्ड हर्ट तुम्ही होतायत, पण तुम्हाला कारण विचारलं जात नाहीये याची लक्षात घ्या. या आपण उद्याचं शेड्यूल पाहणार आहोत. 1 फेब्रुवारी 2025 फेब्रुवारीचा महिना आणि पहिलाच दिवस. नवघर क्रीडा मंडळ वर्सेस सरावली. दुसरा सामना असेल जयप्रकाश एडवन वर्सेस आई कुर्लाई सरतोडी. तिसरा सामना आई भवानी दांडाखाडी वर्सेस साईज्योत मायको बी. मंगलमूर्ती विरातन वर्सेस जागमाता रावळे. उज्ज्वल मथाणे वर्सेस खार्डी. असे 10 टीम उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश येत आहेत. आतापर्यंत बॉल फेकून झालेत ते 1. शेवटचे 5 बॉल शिल्लक राहिलेत. जबरदस्त यावेळेला अटॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता.
जबरदस्त यावेळेला आपण पाहताय सरळ चेंडूला विसावला गेलाय आणि इथून विकेट मिळेल. संदेश बॅक टू द डगआउट. साई घरत प्रथमतःच बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका आणि इथून शेवटचा बॉल फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू सरळ निघून जाईल नो मॅन्स लँड मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 38 आणि इथून मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवत असताना सरगम सरपाडा टीम कॉंग्रॅच्युलेशन.